काही नाही, आता विधानसभेच्या पूर्वतयारीची मीटिंग आहे. एक राज्यभरातून तिन्ही पक्षाचे सगळे प्रमुख बोलावून एक मोठी सभा मुंबईत घ्यायची. ती तारीख अजून फायनल नाही झाली, ते होईल आणि मग इथूनच त्याचा शंकनांत करायचा. महाराष्ट्रातल्या भ्रष्ट सरकारला आणि शेतकरी विरोधी सरकारला, तरुणांच्या विरोधात असलेल्या सरकारचा, गरिबांच्या विरोधात असलेल्या सरकारला, महायुतीच्या त्या भ्रष्ट सरकारला हद्दपार करणं हाच आमचा महाविकास आघाडीचा एक अजेंडा राहणार आहे आणि त्याचे सगळे मुद्दे प्लॅनिंग सगळे तयार करण्याचं काम सुरू झालं. जाहीरनाम्यासंदर्भात सुद्धा काही चर्चा झाली का? जाहीरनाम्याची सुद्धा कमिट्या बनल्या जातील. विधान परिषदेच्या निवडणुकीकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. 11 जागा आहेत, 12 उमेदवार आहेत. तुमच्याकडून कशी तयारी, काय त्याविषयी चर्चा? आणि आमच्याजवळ एक बघा, आता जे सरकार आहे, सरकारचे जे 9 लोक उभे आहेत त्यांच्याजवळ तेवढी मतच नाही आहे, त्यामुळे त्यांचा प्रॉब्लेमच आहे. आमचे तिन्ही उमेदवार निवडून येतील. त्यांचं म्हणणं आहे की घोडेबाजार करायचं नसेल तर ते मागे घेतील. अरे, घोडेबाजार करणारीच लोक घोडेबाजाराची चर्चा करतात आहे. त्यांची जी संख्या आपण पाहिली 8 उमेदवारांसाठी बरोबर आहे, पण जो 9वा उमेदवार त्यांनी टाकला त्याला 20-25 मतं आणणार कुठून हे लोक? त्यामुळे घोडेबाजार, त्यांना भ्रष्टाचाराने पैसा कमवला आणि आता पैशाने विकत घेण्याचा काही प्लॅन त्यांचा चाललेला असेल आणि म्हणूनच राज्याचे उपमुख्यमंत्री, गृहमंत्री घोडेबाजाराची चर्चा करत आहेत. खरं तर त्यांनी विड्रॉल करायला पाहिजे होता, पण तेच घोडेबाजाराची चर्चा करतात आहेत. विधानसभेचं जागा वाटप लवकरात लवकर व्हावं त्या दृष्टिकोनातून काही ते पण होईल, त्याच्यावरही चर्चा सुरू झाली. काही जागा वाटपावर चर्चा, फॉर्म्युला असं नाही, अजून त्याच्यावरची चर्चा सुरू व्हायला आहे. थँक्यू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.